मी अशा देशाची नागरिक आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज व सम्राट अशोकासारखा राजा होता। मी अशा देशाची नागरिक आहे जिथे डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। मी अशा देशाची नागरिक आहे जिथे माथी हिमालय उभा आहे आणि पायथ्याशी सागराच्या लाटा लोळत घालत आहे। आणि या भारतात राहणारे आपण सर्व भारतीय आहोत। नमस्कार। इथे उपस्थित सर्व मान्यवरांना, गुरुजनांना मी प्रांजल नायक आपल्या समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य आणि आपण या विषयावर माझे मत मांडण्या हेतू उपस्थित आहे। आजचा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले, परंतु स्वातंत्र्याच्या मार्गावरचे संघर्ष खूप पूर्वीपासून सुरू झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्याचे प्रतीक होते। त्यांनी आपल्या लोकांसाठी स्वातंत्र्याची लढाई लढली। या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ना, ते इतक्या सहजासहजी नाही मिळालं। वंदनीय मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, या देशासाठी रक्त सांडलं। या सर्व महावीरांना माझा मानाचा मुजरा। आपल्या देशासाठी रक्त सांडण्याची, प्राण अर्पण करण्याची संधी क्वचितच मिळते, परंतु देशाची सेवा मात्र आपण करू शकतो। मित्रांनो, देशाची आपल्याला सेवा करायची असेल तर देशाच्या प्रगतीत आपल्याला सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावे लागेल की माझी जबाबदारी काय आहे। याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपली शाळा श्री विष्णू नारायण शिंदे सरांनी लावलेलं हे छोटंसं रोपटं आता त्याचा वटवृक्ष झाला आहे। आपली शाळा व आपले संस्थाचालक यांनी देशाच्या प्रगतीत उचललेला हा खारीचा वाटा आहे। देशभक्ती ही काही मोठी व्याख्या नाही, तर ती नेशन फर्स्ट, सेल्फ लास्ट ही भावना आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, देव व देव यांच्यामध्ये देश येतो आणि आपण या देशाचे देणं लागतो। सैनिक देशाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ असतात। शेतकरी हा न केवळ अन्न उत्पादन करतो, तर देशाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो। शिक्षणाद्वारे सकारात्मक बदल घडविणारे हे आपले सूर्यासमान चमकणारे गुरु असे म्हणतात। गुरुविन कोण दाखविल वाट। अशा सर्व तमाम गुरूंना माझा शिरसाष्टांग नमस्कार। भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले। फक्त सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणं म्हणजे देशप्रेम नव्हे। आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणू पाहणाऱ्या समाज विघातक शक्तींचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे। तसेच जे